नमस्कार, न्यूज मराठी 24/7च्या बातमी गावाकडची मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। अकोला जिल्ह्यातील मुंडगाव येथील लोहारी रोडवरील लहुजी नगर परिसरात रस्त्याचा रपाटा तुटल्याने मोठा खड्डा निर्माण झाला असून अपघाताचा धोका वाढलाय। या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहनाची ये-जा होत असल्याने नागरिकांनी तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार रस्त्याची उंची आणि तुटलेल्या रपाट्याची अवस्था अत्यंत खराब असल्याने वाहनांचा तोल जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। काही दिवसापूर्वी एका वाहनाचा तोल जाऊन अपघात होण्याची वेळ आल्याची माहिती समोर आली आहे। या परिसरात वाहतुकीची मोठी वर्दळ असून दोन प्रमुख रस्त्यांपैकी एका मार्गाचा वापर जड वाहनांसाठी केला जातो। त्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी ग्रामपंचायतीने तातडीने दुरुस्तीची कामे हाती घ्यावेत अशी मागणी वाहन चालक आणि नागरिकांकडून करण्यात येते। नांदेडमधील कवठा परिसरात रस्ता रुंदीकरणाच्या कामावरून वाद निर्माण झालाय, तर गट क्रमांक 133 मधील जागांवर न्यायालयाची स्थगिती असतानाही महानगरपालिकेकडून वृक्षतोड आणि कार्यवाही करण्यात आल्याचा आरोप जमीन मालकांनी केला आहे। जागा मालक सुधाकर शहाणे यांच्या म्हणण्यानुसार कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या मालकीच्या जागेवरील झाडे, सिमेंटचे पोल आणि वायर फेन्सिंग हटवण्यात आले, तर न्यायालयीन आदेश अस्तित्वात असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी कार्यवाही केल्याचा आरोप त्यांनी केला आहे। तसेच रस्ता रुंदीकरण आणि दुभाजकाच्या कामात नियमाचे पालन झाले नसल्याचाही दावा त्यांनी केला आहे। या प्रकरणी संबंधित महानगरपालिका अधिकारी आणि भूमिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात प्रशासनाकडून तक्रार दाखल करण्यात आली असून न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत कोणतीही पुढील कारवाई करू नये अशी मागणी करण्यात येते। दरम्यान या आरोपाबाबत महानगरपालिका प्रशासनाची भूमिका अद्याप समोर आलेली नाहीये। आयजी ऑफिस ते शहीद भगत सिंग रोड पर्यंत जाणारा रस्ता आहे। हा आसरजन आणि फत्तेजंगपूरचा शिव रोड आहे। या रस्त्याचे काही वर्षापूर्वी जे बांधकाम झालेले त्याप्रमाणे जे डिवायडर होतं, दुभाजक होतं, त्या दुभाजकाच्या दोन्ही बाजूनं समान रस्ता घ्यावा एवढंच आमचं म्हणणं आहे। तर ते महापालिका दुभाजक हलवून आमच्या बाजूला आणून आमच्या विरुद्ध बाजूच्या लोकांच्या फायद्यासाठी रस्ता आमच्याकडे सरकवण्याचा प्रयत्न करीत आहे, त्याचा आम्हाला विरोध आहे। हा जो शिवरस्ता जो होता जुनाच होता, आता सध्या घडीला अतिक्रमण हटवण्याच्या नावावर तुमच्याकडून कसं घालवलेत? मध्यंतरी इकडची बाजू घालवलेत की इकडची बाजू? आमच्याच बाजूला, आमच्या समोरच्या बाजूला काहीच नाही। त्यांना जागा सोडून दिली, त्यांच्याकडे त्यांनी सुद्धा 20 मीटर जागा सोडलेली लेआउट मध्ये, पण ती जागा यांनी घेतली नाही। आणि आमच्याच बाजूला आम्हाला काही सूचना न देता आमच्या जागेत त्यांनी अतिक्रमण केलं। ते अतिक्रमण विरोधी पथक म्हणे आमची काही संमती न घेता आमची जागा घेतली। जर तुमची जागा घेत आहेत ते तुमच्या जागेवर ते असं स्पष्ट म्हणतायत की रस्ता रुंदीकरण इकडच्या बाजूने होतंय, डिवायडर नुसार तुमची जागा बाजूला येत आहे असं त्यांचं म्हणणं आहे। डिवायडरच्या दोन्ही बाजूला समान रस्ता असतो, कुठेही एकाच बाजूला रस्ता नसतो। त्यांनी 20 मीटर जागा सोडलेली, त्यांचं का जागा घेत नाहीत? फत्तेजंगपूरच्या गट नंबर 12 आणि 14 यांनी जागा सोडलेली, ती जागा का घेत नाहीत? शासनाकडे मागणी काय तुमची? आता मागणी सध्याला मागणी काय आहे तुमची? आमची मागणी आहे, जे जुनं डिवायडर होतं, जुनं दुभाजक होतं, ते दुभाजक त्याच ठिकाणी ठेवून त्याच्या दोन्ही बाजूला समान रस्ता करावा। आमचं काहीच म्हणणं नाही बाकी। पूर्ण झालं नाही तर आपले आंदोलनात्मक उपोषण वगैरे काय करणार, काय म्हणताय? नाही, ते आता मग आम्ही पुढे ठरवू। आमच्या हद्दीवर 50 पेक्षा जास्त झाडे होती आणि ती त्यांचं वय 40 वर्षापेक्षा जास्ती होतं। असे वृक्ष आमची कोणतीही परवानगी न घेता, आम्ही ताबा न देता, त्यांची नुकसान भरपाई आम्हाला न देता त्यांनी तोडली। 6/9/23 रोजी मी आयुक्तांना पर्सनली भेटलो, त्यांना लेखी पत्र दिलं। त्यावेळी 2-4 झाडं तोडली होती। त्यांना सांगितलं आमची झाडं तोडू नका, त्या झाडाची मोजदाद करा, त्याचं व्हॅल्युएशन ठरवा आणि मग ती झाडे तोडा। ते काल आम्हाला कुठलीही नोटीस न देता, कुठलीही सूचना देता यांनी झाडे तोडली। संत चोखोबा तीर्थक्षेत्राचा विकास, शेतकरी आणि युवकांच्या प्रश्नाचे निराकरण तसेच सर्वसामान्यांच्या सहभागातून विकास साधण्याचा संकल्प शिवसेना युवा नेते अमोल काकडे यांनी व्यक्त केलाय। आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या विकासात्मक भूमिकेची माहिती दिली आहे। जनतेकडून आणि कार्यकर्त्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं सांगत सर्कलमधील रस्ते, पाणी, शेती आणि रोजगारांच्या प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। धनशक्तीपेक्षा जनशक्ती मोठी असून जनतेचा विश्वास हीच खरी ताकद आहे असंही ते म्हणाले।
निवडून आल्यास शेतकरी आणि युवकांसाठी विशेष उपक्रम राबवण्याबरोबरच संत चोखोबा तीर्थक्षेत्राला राज्यस्तरीय ओळख मिळवून देण्यासाठी आवश्यक सुविधा, पर्यटन विकास आणि रोजगार निर्मितीवर भर देणार असल्याचं अमोल काकड यांनी सांगितलंय. नमस्कार. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत. सध्या देऊळगाव राजा तालुक्यातील सिनगाव जहागीर सर्कलमध्ये जिल्हा परिषद संभाव्य उमेदवारांच्या त्या नावांची चर्चा या ठिकाणी सुरू आहे. या चर्चेमध्ये सर्वाधिक प्रामुख्याने नाव आघाडीवर आहे ते शिवसेना युवा सेनेचे नेते अमोल काकड, ज्यांना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि डॉक्टर शशिकांत खेडेकर माजी आमदार यांचं मोठं पाठबळ आणि त्यांचे कट्टर कार्यकर्ते समर्थक असे म्हणून त्यांची खाती आहे. आपण जे जिल्हा परिषदच्या रणधुमाळीमध्ये उतरणार आहात अशी चर्चा आहे, ही खरी आहे का? हो, 100% शिवसेनेच्या तिकिटावरती शिनगाव जहागीर जिल्हा परिषद सर्कलची निवडणूक संपूर्ण ताकदीने लढण्याचं माझा मानस आहे. जर नेतृत्वाने संधी दिली तर 100% या संधीचं सोनं करेल आणि ती शिनगाव जहागीर जिल्हा परिषद सर्कलवरती 100% शिवसेनेचा बाळासाहेब ठाकरे तसेच महाराष्ट्राचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेब, केंद्रीय मंत्री माननीय नामदार प्रतापरावजी जाधव साहेब, डॉक्टर शशिकांत खेडेकर साहेब यांच्या विचाराचा भगवा, विजयाचा भगवा 100% फडकावणार. संत चोखोबा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी नेमकं आपलं विजन काय आहे? संत चोखोबा यांचं जन्मगाव मेहुणा राजा हे देऊळगाव राजा तालुक्यात शिनगाव जहागीर जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत मधील एक अतिशय चांगलं गाव आहे. परंतु संत चोखोबा महाराजांचे वारकरी संप्रदायामध्ये ते विठ्ठल पांडुरंगांचे खूप मोठे भक्त होते, परंतु त्या तीर्थक्षेत्राचा पाहिजे तेवढा विकास झाला नाही. ही खरोखर एक दुर्लक्षित बाब आहे. प्रामुख्यानं या बाबीकडं लक्ष देणार आहे. संत चोखोबा महाराज यांचं तीर्थक्षेत्र हे जिल्ह्यातच नव्हे तर राज्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि त्या तीर्थक्षेत्राला एक चांगला दर्जा, एक चांगलं तीर्थक्षेत्र, मोठं तीर्थक्षेत्र जिथे भक्तांची मांदियाळी वाढावी यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करणार आहोत. शिनगाव जहागीर सर्कलमध्ये सर्वात मोठी समस्या अशी कोणती वाटते? शिनगाव जहागीर जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत खूप साऱ्या समस्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं शिनगाव जहागीर असेल, गारगुंडी असेल, मेहुणा राजा असेल, मंडपगाव असेल, सुलतानपूर असेल, हे प्रामुख्यानं पुनर्वसित गावं आहेत. परंतु इथे या गावांचे पुनर्वसन होऊन जवळपास काही गावांचे 5-5 वर्ष झाले, 10-10 वर्ष झाले, 15-15 वर्ष झाले, परंतु तेथील रहिवाशांना, अजून काही लोकांना स्वतःच्या हक्काचे भूखंड शासनाने वितरित केलेले नाहीत. अशा अनेक समस्या आहेत आणि पुनर्वसित गावठाण असून सुद्धा अनेक सोयीसुविधांचा तिथे अभाव आहे. सर्वात मोठी समस्या अशी कोणती वाटते की त्या समस्येवर तुम्ही अधिक भर देणार आहात? सर्वात मोठी समस्या म्हणजे शिनगाव जहागीर जिल्हा परिषद सर्कल, शिनगाव जहागीर पूर्णच गावं हे देऊळगाव तालुक्यापासून जास्तीत जास्त काही गावं 15 किलोमीटर असेल, 20 किलोमीटर असेल, 10 किलोमीटर असेल अशा अंतरावरती आहे. पाहिजे तशा सुखसुविधा या गावांमध्ये अजून तरी जनतेला समाधानकारक सोयीसुविधा मिळालेल्या नाही. आणि सर्वात अगोदर एक शिवसेनेच्या युवा सेनेच्या माध्यमातून निवडणुका कधी होतील हे आम्ही सांगू शकत नाही, परंतु कोर्ट जेव्हा आदेश देईल, माननीय उच्च न्यायालय जेव्हा आदेश देईल, जेव्हा तारखा डिक्लेअर होतील. परंतु सर्वात मोठी समस्या आज ही प्रत्येकच खेड्यागावातली शिनगाव जहागीर जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत नव्हे तर सर्वच तालुक्यातील, जिल्ह्यातील अनेक तरुण मुलं हे व्यसनाधीनतेकडे वळालेले आहे आणि प्रत्येक गावामध्ये 2-2, 4-4 असे दुकानं ते दारूचे प्रत्येक गावामध्ये बसलेले आहे. प्रामुख्यानं आम्ही ही जी व्यसनाधीन झालेली पिढी आहे त्यांना सुधारण्यासाठी जे ऐवत दारू विक्री करतात, ऐवत धंदे आहेत, ज्याला आपण 2 नंबरचे धंदे म्हणतो, त्याकडे आम्ही प्रामुख्यानं लक्ष देऊन हे ऐवत धंदे बंद करण्याचा 100% सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. आपले केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि डॉक्टर शशिकांत खेडेकर यांची कट्टर समर्थक म्हणून आपलं नाव आहे, तर त्यांच्याकडून आपल्याला काय प्रेरणा मिळते? केंद्रीय मंत्री माननीय आमदार प्रतापरावजी जाधव साहेब हे जिल्ह्याचं नव्हे तर आज देशाचं नेतृत्व म्हणून अनेक लोक त्यांच्याकडे पाहतात. ते देशाचे आरोग्य तथा आयुष राज्यमंत्री म्हणून काम करतात. आदरणीय भाऊंच्या माध्यमातून या जिल्ह्यातच नव्हे या महाराष्ट्रामध्ये
अनेक ठिकाणी विकास कामं झालेली आहेत. अनेक ठिकाणी पेशंट असतात, त्यांना मुख्यमंत्री सहायता निधी असेल, त्यांनी जिल्ह्यातील पेशंटसाठी एक भूमिपुत्र वैद्यकीय मदत कक्ष चालू केलेला आहे. हजारो लाखो रुग्णांना या वैद्यकीय भूमिपुत्र मदत कक्षाच्या माध्यमातून आम्ही मदत करत आहोत. आणि कुठेही अडीअडचण असली तरीही खासदार साहेबांच्या माध्यमातून, मंत्री महोदयांच्या माध्यमातून 100% अनेक लोकांना, कोणाच्या पंचायत समिती असेल, पोलीस स्टेशन असेल, कुठे जिल्हा परिषद असेल, कुठे जिल्हाधिकारी कार्यालय असेल, अनेक अडीअडचणींना न्याय देण्याचं काम मंत्री महोदय पदाच्या माध्यमातून करतातच. आणि राहिला विषय माजी आमदार डॉक्टर शशिकांतजी खेडेकर साहेब यांचा, तर आपण पाहतो त्यांना 2014 मध्ये जनतेने भरभरून मतदान केलं आणि बाळासाहेबांच्या विचाराचा भगवा त्यांनी सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघावर फडकावला. आज तुम्ही सिंदखेडराजा मतदारसंघातील कोणत्याही गावात जा, कान्याकोपऱ्यामध्ये जा, आजही तुम्हाला त्यांच्या विकासाचा झंझावात हा नक्कीच दिसतोय. आणि त्यांनी फक्त नावापुरता विकास केला नाही, तर प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये सुखसुविधा असेल, लोकांच्या अडीअडचणी असेल त्या सोडवण्याचं काम. आणि इथे देऊळगाव शहराचं जर म्हटलं तर नगरपालिका असेल, कोर्ट असेल, आपला ड्रामा केअर असेल, अनेक सुविधा त्यांनी सुरू केलेल्या आहेत. प्रत्येक उमेदवाराच्या डोक्यात आपल्या मतदारसंघात निवडणूक लढताना काही योजना असतात. तशी आपली संत चोखोबा म्हणजे त्या ठिकाणी त्या तीर्थक्षेत्रासाठी काही योजना आहे का? 100% आहे. संत चोखोबा महाराज हे संपूर्ण महाराष्ट्रातील, देशातील वारकरी संप्रदायांचं श्रद्धास्थान आहे. ते पांडुरंगाचे निश्चिम भक्त होते. परंतु ज्या शासन स्तरावरती संत चोखोबा महाराजांच्या जन्मस्थळाचा विकास जो व्हायला पाहिजे होता तो झाला नाही, ही खरोखर आमच्यासाठी एक अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये संत चोखोबा महाराजांच्या तीर्थक्षेत्राचा विकास, हा विकास फक्त तोंडी नाही, फक्त शब्दात नाही, तर खरोखर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब, डॉक्टर शशिकांतजी खेडेकर साहेब, माननीय नामदार प्रतापरावजी जाधव साहेब यांचा विकास निधी आणि त्यांच्या माध्यमातून अनेक शासनाचा विकास निधी आणून आम्ही 100% संत चोखोबा महाराजांच्या जन्मस्थळाचा चांगला विकास करणार, हेच या मुलाखतीच्या दरम्यान माझे शब्द आहेत. शिनगाव जहागीर सर्कलमधील मतदारांना आणि युवकांना तुमचा काय संदेश आहे? माझा संदेश देण्या इतका मोठा नेता मी नाही आहे, परंतु युवा पिढीनं सर्वप्रथम व्यसनाधीनतेपासून दूर राहिलं पाहिजे. आपण अतिशय काबाड कष्टानं नोकरी असेल, व्यवसाय असेल किंवा अनेक उद्योगाच्या माध्यमातून तरुण पिढीनं राजकारण असेल, एक आदर्श समाजकारण असेल, या कोणत्याही क्षेत्रात काम करा, परंतु ते आदर्श काम करा. एवढाच या निवडणुकीच्या संदर्भात, या मुलाखतीच्या निमित्तानं मी संदेश देऊ इच्छितो. जिल्हा परिषद निवडणुकानंतर या शिनगाव जहागीर सर्कलचं चित्र कसं असेल? तुम्ही आज इथे मुलाखत घेत आहात, आजचं चित्र काय आहे आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला तेव्हा त्या सर्कलचं चित्र असं असेल की ते आज शब्दामध्ये सांगणं योग्य नाही. फक्त शब्दामध्ये बोलणं, शब्दामध्ये सांगणं हा आमचा राजकारणाचा पिंड नाही, तर आम्ही विकास कामं हे कृतीतून करून दाखवू. जेव्हा तुम्ही मुलाखत घ्यायला याल, शिवसेनेच्या जिल्हा परिषद सर्कलच्या विजयी उमेदवाराची मुलाखत घ्यायला याल, त्यामध्येच तुम्हाला एका वर्षामध्ये जो आज 50 वर्षापासून शिनगाव जहागीर जिल्हा परिषद सर्कलचा विकासाचा कायापालट झाला नाही, तो 100% तुम्हाला तुमच्या डोळ्याने दिसेल. हे होते शिवसेना युवा सेना नेते अमोल काकड, आणि त्यांनी या शिनगाव जहागीर जिल्हा परिषद सर्कलमधील अनेक ज्या समस्या आहेत त्याचा पाढा वाचला आणि त्यांनी दुःख व्यक्त केलंय. आणि त्या समस्यांचं निवारण करण्यासाठी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे संत चोखोबा जन्मस्थळाचा विकास करण्यासाठी ते या निवडणूक रिंगणात उतरलेत. आणि त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले, जिल्हा परिषद निवडणुकानंतर शिनगाव जहागीर सर्कलचा चेहरा मोहरा हा बदललेला असेल. रघुनाथ आगाव, न्यूज मराठी 24/7, देऊळगाव राजा, बुलढाणा. आरमोरी नगर परिषद क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्नांवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. नागरिकांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नगर अध्यक्षांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अनेक लाभार्थ्यांची घरकुले पूर्ण झाली असताना काही हप्ते अद्याप मिळाले नसल्याने लाभार्थ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच शहरात पाणी टंचाईची समस्या कायम असताना पूर्ण पाणी कर आकारला जात असल्याबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. आठवड्यातून केवळ 2 ते 3 दिवस पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना दिलासा देण्यासाठी पाणी करात 50% सवलत देण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय. भिवंडी तालुक्यातील भोकरी येथे भातसा नदीच्या उपनदीवर कथित अवैध बांधकाम झाल्याच्या तक्रारीची मुख्यमंत्री सचिवालयाने दखल घेतली आहे. उपनदीची नैसर्गिक प्रवाह अडवून बांधकाम करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून यावेळी आगामी पावसाळ्यात भोकरी आणि तळवली परिसरातील शेतजमिनींना पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या प्रकरणी काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीण सरचिटणीस पंकज गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्री सचिवालयाने संबंधित बांधकामाची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयाला दिले आहे. तसेच या संदर्भातील अहवाल 45 दिवसाच्या आत सादर करण्यास सांगितले आहे. या आदेशानुसार स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये अपेक्षा वाढल्या असून उपनदीचा नैसर्गिक प्रवाह पूर्ववत करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. मी विपुल जाधव, उपसरपंच ग्रामपंचायत भोकरी. तर आमच्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये अँटोनो वेअर हाऊसिंगचे कामं चालू आहेत, बांधकामं चालू आहेत. तर त्या वेअर हाऊसिंगच्या बाजूलाच एक आमचा तळवलीवरून भोकरी कोशिंबीकडे जाणारा एक नाला म्हणजेच उपनदी आहे, ती भातसा नदीची उपनदी. तर तिथे आधी बंधारा होता, तो बंधारा अनधिकृतपणे अँटोनो वेअर हाऊसिंग वाल्यांनी काढलेला आहे आणि त्याच्या नाल्यामध्ये त्यांचा एक कॉलम आलेला आहे. तर त्याबाबत आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे. सन्माननीय सरपंच मॅडम आणि ग्रामसेवक सचिव साहेब यांनी त्यांच्याशी पत्रव्यवहार केला. त्यानंतर त्यांनी एक व्हिडिओ सुद्धा बनवलेले आहे तिथे त्याच्यावर कारवाई करण्यासाठी. तर त्यानंतर त्यांनी 15 दिवसानंतर त्यांनी त्यांना ना हरकत दाखले दिलेले आहेत. तर त्या मासिक मीटिंग मध्ये मी त्यांना विरोध केलेला होता की असं तुम्ही देऊ नका. आपण जे आहे ते ग्रामसभेच्या अजेंड्यावर घ्या विषय हा, की दोन्ही विषय अजेंड्यावर घ्या, आरएमसीचा पण आणि याचा पण दवाखान्याचा PHCचा तो विषय अजेंड्यावर घेतल्यानंतर मग लोकांच्या सूचना हरकती दोन्ही मागून घ्या आणि मग त्यांना ना हरकत दाखले द्या, असं माझं म्हणणं होतं. पण त्यांनी ना हरकत दाखला देताना त्याच्यावर सरळ सरळ माझा विरोध दिलेला आहे. माझा आणि अजून 2 सदस्यांचा विरोध दिलेला आहे. बाकी का विरोध त्याचं कारण. उल्वे आणि कामोठेनंतर आता कळंबोली परिसरातही वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यांमुळे नागरिकांचा संताप उफाळून आलाय. विजेच्या समस्येविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि स्थानिक नागरिकांनी कळंबोली येथील महावितरण कार्यालयावर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. कळंबोली परिसरात गेल्या काही दिवसापासून सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येते. या पार्श्वभूमीवर रात्री 10 वाजता सुरू झालेले आंदोलन सकाळी 6 वाजेपर्यंत सुरू होते. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांना सहभाग घेत महावितरण प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. वारंवार होणाऱ्या वीज खंडिताचा परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत असून विद्यार्थी, नोकरदार आणि व्यावसायिकांना विविध अडचणीचा सामना करावा लागत असल्याची आंदोलकांनी सांगितले. आंदोलनादरम्यान काही काळ रास्ता रोको करण्यात आल्याने वाहतुकीवरही परिणाम झालाय. तर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांशी चर्चा केली आहे. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान वीज पुरवठ्यांच्या समस्येवर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय. पर्यंत काही जाग आलेली नाहीये, कारण आम्ही त्यांच्याबरोबर काल रातभर होतो. पूर्ण सोल्युशन टेम्पररीच केलेले आहेत आणि त्यांचा जो लोडचा प्रॉब्लेम आहे, तर आम्हाला पण आज आम्ही 2 ते 3 दिवस त्यांना टाइम पिरियड देत आहे. ज्या झोपडपट्ट्यामध्ये लाईट आहेत, बिल्डरमध्ये लाईट आहेत आणि ज्या टपऱ्याने लाईट दिलेले आहेत डायरेक्ट कनेक्शन, तिथे येणारे 3 ते 4 दिवसांनी मीटर काढावा. आता आमच्याप्रमाणे आम्ही कसं मीटर काढणार हे यानंतर यांना जाब द्यायला लागेल. आणि तुमच्या पोलीस प्रशासनाला पण आम्हाला सांगणं आहे, तुम्ही आम्हाला तर 100% दटप्रमाणे आम्हाला सहकार्य करतात, पण जे जिथं ड्रग्स गांजा विक्री जातात तिथं पण ही अधिकारी लाईट दिलेले यांच्यावर कारवाई करा. कारण ही कंचे हक्काने त्यांना मीटर दिलेले आहेत.
कोणत्याही बेसवरही दिलेले आहेत. आता तुम्हाला मी कलंबोलीचं सांगतो, जे कायद्याने म्हणजे त्यांची जमीन जागा सगळी आहे फ्लॅट, त्यांना मीटर घेण्यासाठी 3-3, 4-4 महिने त्रास होतात. आणि ज्यांच्याकडे कोणती जमीन नसताना, कोणतीच प्रॉपर्टी नसताना त्यांना डायरेक्ट इथूनच्या अधिकारी मीटर देतात. ते जे मुंडे साहेब आहेत, हे माजलेले आहेत, यांच्या मुलं भरपूर कलंबोलीमध्ये ना चोरीच्या लाईटी दिलेल्या आहेत आणि डायरेक्ट कनेक्शन दिलेले आहेत. त्याच्यामुळे यांचं खिस्सं भरलेलं आहेत आणि हे काय सामान्य माणसाचं कॉल पण उचलत नाहीयेत. ते असं भरपूर 15 ते 16 दिवस झाले लाईट जातात. तर आम्ही त्यांना जास्तीत जास्त करून 2 महिन्याचा टाइम पिरियड देत आहे. जनतेला तुम्ही जवसर लाईट देत नाही आणि पुरावा करत नाही तवसर मीटर कोणाचे कटिंग करायला जायचे नाही. आणि कटिंग करायला तिथे गेले, तिथं भेटणार, तिथं अधिकाऱ्याला आम्ही चोपणार. एवढं लक्षात ठेवा. आमची सत्ता असो न तो नसो, आमच्या मागं सन्मान्य राज साहेब आहे आणि राज साहेब असताना आम्हाला कोणाच घाबरायची गरज नाही. तर जे आंदोलन आम्ही 10 वाजता सुरू केलं तेव्हा आम्ही 50 ते 60 जणच होतो. नागरिकांना एवढा भरपूर त्रास झाला, नागरिकांनी एवढा सहकार्य केला. मला वाटतं 1200 ते 1600 जण लोक इथं नागरिक जमा झाले होते. लास्टला इथं रोड आंदोलन केलं होतं, रोड ब्लॉक केला होता. तर आम्ही नागरिकांना पण समजून घेऊन त्यांना सांगितलं की आपली दुश्मनी ही MECBच्या अधिकाऱ्यांशी आहे, तर आपल्याला पण सामान्य माणसाला त्रास द्यायचा नाहीये. नागरिकांनी बिन भरपूर संयम ठेवून MECBनं आहे ना आम्ही प्रामाणिकमध्ये उत्तर दिलेलं आहे. त्याही येणाऱ्या दिवसात लाईटीचा सोल्युशन कारला नाही तर नागरिकांना पण आहे ना आव्हान आहे की जिथं हे कर्मचारी भेटतील, जिथं मीटर काढायला येतील तिथं चोप द्या. बाकी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही त्यांची. चेंबूरमधील शहा अँड अँकर कच्ची अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांवर कथित अन्याय होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने महाविद्यालय प्रशासनाला जाब विचारलाय. फी वाढ, विद्यार्थ्यांचे परीक्षेस बसण्यास अडथळे आणि कागदपत्रे न देण्याच्या तक्रारीवरून मनविसेने आंदोलनाचा इशारा दिलाय. मनविसेचे नेते यश सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी, विद्यार्थी आणि पालकांनी महाविद्यालयात जाऊन प्रशासनाशी चर्चा केली. महाविद्यालयात फी वाढ करण्यात आल्याचं, तसेच फी न भरलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न देणे आणि आवश्यक कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय. या सर्व मुद्द्यांबाबत महाविद्यालय प्रशासनाला स्पष्टीकरण विचारण्यात आले, तर महाविद्यालयाच्या समस्या तातडीने सोडवाव्यात अशी मागणी मनविसेकडून करण्यात आली आहे. दरम्यान महाविद्यालय प्रशासनाने मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचं यश सरदेसाई यांनी सांगितले. तथापि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही मनविसेकडून देण्यात आला आहे. 2 महिन्याआधी शहा अँड अँकर विद्यालयाचे काही विद्यार्थी आणि पालक माझ्याकडे आले होते. त्यांचे 2 महत्त्वाचे विषय होते प्रामुख्याने. एक म्हणजे कॅप राऊंडमध्ये होऊनसुद्धा त्यांची जी फी वाढ झाली होती अचानक, कास्टमध्ये जरी असले लोक तर त्यांची अचानक फी वाढ करण्यात आली होती. त्यांचं मत होतं की GR काहीतरी आम्हाला आधी दाखवला नव्हता आणि नंतर आणला होता. आणि एक दुसरा त्यांचा विषय होता की फी नाही भरली तर परीक्षेला बसू देणार नाही म्हणून. तर 2 विषयांपैकी एक विषय जो परीक्षेला बसायचा होता तो त्या मुलांना परीक्षेला बसायला त्यांना मिळालेला आहे. मात्र हा जो फी वाढीचा विषय आहे त्या विषयामध्ये सर्व पालकांना आणि आम्ही जाऊन आत विनंती केली, तर ती विनंती आत्ता मान्य झालेली आहे. त्यात त्यांनी असं सांगितलं आहे की ज्या मुलांना फी वाढ होणार आहे ती ह्या वर्षी त्यांना केली जाणार नाही. शासनाकडे कॉलेज पत्रव्यवहार करणार आहे आणि शासनाकडे ही फी वाढ होऊ नये म्हणून ते मागणी करणार आहे. त्याचबरोबर काही पालकांसह आम्ही जे मंत्री महोदय आहेत चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे आम्ही भेट घ्यायला जाणार आहोत आणि त्यांनाही विनंती करणार आहोत की कृपया ही मुलं जी आहेत त्यांना आत्ता शिक्षणाची गरज आहे, हे आपल्या देशाचं भवितव्य आहे. तुम्ही असं अचानक GR काढून फी वाढ करून त्यांचं भवितव्य खराब करू नका, एवढीच विनंती करणार आहोत. आत्ता मात्र कॉलेजने आम्हाला कॉपरेट केलेलं आहे. 8 दिवसांनी आम्हाला परत वेळ दिलेली आहे. याचबरोबर एक मुलगी आहे, एक मिनटं ताई, यांचे काही 1 वर्ष आधी यांनी कॉलेज सोडलेलं आहे काही वेगळ्या परिस्थितीमुळे. मात्र त्यांना कॉलेज डॉक्युमेंटेशन परत देत नाही आहे काही होऊनसुद्धा. ही आम्ही आता विनंती केली कॉलेजकडे, प्लीज असा कोणालाही त्रास देऊ नका, नाहीतर आम्ही आंदोलनात इशारा नक्की करू. यांना लवकरात लवकर त्यांची डॉक्युमेंट परत द्या, कारण यांनाही यांच्या दुसऱ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे. धुळे शहरालगतच्या वरखेडा आणि धुळे शिवार परिसरातील शेतकरी गेल्या काही वर्षापासून रानगाई आणि रानडुकराच्या वाढत्या उपद्रवामुळे त्रस्त झालेत. या वन्य प्राण्यांकडून
पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी आणि लोकप्रतिनिधीकडून करण्यात येते। या समस्येच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नगरसेवक ललित माळी यांनी परिसरातील शेतकऱ्यांसह कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य बबनराव इल्ले यांची भेट घेतली। यावेळी शेतकऱ्यांनी वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे होत असलेल्या नुकसानीची माहिती दिली। कृषी महाविद्यालयाच्या ताब्यातील काही पीडित जमिनींवर वाढवलेल्या काटेरी झुडपामुळे आणि घनदाट वनस्पतीमुळे रानगाई आणि रानडुकरांना आश्रय मिळत असल्याचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आलाय। या प्राण्यांकडून तूर, मका, कापूस, ज्वारी यासारख्या पिकांचं नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान वाढत असल्याचं सांगण्यात आलंय। उत्पादन खर्च, हवामानातील अनिश्चितता आणि बाजारभावातील चढ उतार यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या समस्येचा अतिरिक्त फटका बसतोय। अनेक शेतकऱ्यांनी पिकाचं संरक्षण करण्यासाठी रात्रभर शेतात पहारा द्यावा लागत असल्याची व्यथा देखील यावेळी मांडण्यात आली। दरम्यान संबंधित प्रशासन आणि यंत्रणांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणं, रानगाई आणि रानडुकरांच्या उपद्रवावर प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकरी आणि नगरसेवक ललित माळी यांनी केली आहे। कृषी महाविद्यालय या ठिकाणी सर्व वरखेडे शिवार आणि धुळे शिवाराच्या शेतकऱ्यांचा जो काही प्रश्न होता, आम्ही आपले जे प्राचार्य आहे यांच्याकडे सांगितला। त्या ठिकाणी प्रमुख जी समस्या होती की मागच्या 2 वर्षापासून रानगाई म्हणजे नीलगाई तसंच रानडुकरांनी जो हौदास मांडलेला आहे, कृषी महाविद्यालयाची जी काही जमीन आहे तिला लगत असलेल्या सर्व शेतकरी जे अल्पभूधारक आहे त्यांचे एकही पीक मागच्या 2 वर्षात घरापर्यंत आलेलं नाही आहे। या संबंधित यंत्रणा, वन विभाग, जिल्हा प्रशासनाशी तुम्ही संपर्क साधून या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही आणि झालं तर याला जबाबदार तुम्ही राहाल अशा प्रमुख समस्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलो होतो। त्यांनी त्वरित ते साफसफाई करून मागच्या 20 वर्षापासून महाविद्यालयाने त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे पीक लावलेले नाही आहे। मागच्या 70 वर्षापासून सर्व शेतकऱ्यांची जमीन घेऊन त्या ठिकाणी जर काही तो उद्देश पूर्ण होत नसेल तर त्या जमिनी परत शेतकऱ्यांना देऊन टाका, नाहीतर त्या ठिकाणी कंपाऊंड करून आता जी काय आमची उरली सुरली जमीन आहे त्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी कंपाऊंड करून शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होणार नाही याची तुम्ही जबाबदारी घेतली पाहिजे। या प्राचार्यांना आम्ही निवेदन देण्यासाठी सर्व शेतकरी, प्रभागाचे नगरसेवक सनी भाऊ चौधरी आम्ही सर्व या ठिकाणी आलेलो आहोत। जय हिंद, जय श्रीराम, जय महाराष्ट्र। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नागरिक सुविधा केंद्रात विविध सेवांसाठी येणाऱ्या नागरिकांना कर्मचारी अभाव आणि तांत्रिक अडचणीमुळे गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचं समोर आलंय। यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले। मालमत्ता कर, पाणीपट्टी तसेच इतर नागरी सेवांसाठी सुविधा केंद्रात मोठ्या संख्येने नागरिक येत असतात, मात्र कर्मचारी संख्या अपुरी असल्याने आणि वारंवार सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने अनेक कामांमध्ये विलंब होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत। सकाळपासूनच सुविधा केंद्रात नागरिकांच्या लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळाले। यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिवसभराची कामे बाजूला ठेवून आलेल्या नागरिकांनाही तासनतास प्रतीक्षा करावी लागत असल्याचं सांगण्यात आलंय। वेळेत कामं पूर्ण न झाल्याने नागरिकांचा वेळ आणि आर्थिक खर्च वाढत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। सुविधा केंद्रामधील मनुष्यबळ वाढवणे, तांत्रिक अडचणी दूर करणे आणि सेवा अधिक कार्यक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते। दरम्यान या समस्येवर प्रशासन काय पावलं उचलते याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय। मी इथे टॅक्स भरायला आलेलो आहे। तर प्रथम टॅक्स आपला किती आहे ते या खिडकीवरती आलेलो आहे या ठिकाणी। तर या ठिकाणी आल्यानंतर मला सांगितलं आहे की जनगणना याच्यासाठी गेलेलं आहे। मी त्या ऑफिस बॉयला म्हटलं की बाबा कोण इन्चार्ज असतील इथले त्यांना बोलो, तो म्हणतो माझं काम नाही आहे, ते तिथे तुम्ही जाऊन भेटा। म्हणजे अशी उडवाउडीची उत्तर देतात आहे। इथे आलेलं टॅक्स, माझी मिसेस उभी आहे तिथे लाईनीमध्ये, इथे सॉफ्टवेअर डाऊन होते, या ठिकाणी डाऊन होते प्रत्येक वेळी जेव्हा आम्ही येतो। आज सुट्टी काढलेली आहे टॅक्स भरायला, तर महानगरपालिकेने चांगल्या पद्धतीचं सॉफ्टवेअर यूज केलं पाहिजे। मी अनेक वर्ष बघतो यांचे नेहमी सर्व्हर डाऊन असतं आणि लोकांना त्रास होतो आहे।
याकडे महापालिकेने लक्ष द्यायला पाहिजे. आणि विशेष गोष्ट, जे जनगणनासाठी जातात ना, त्यांची इथे लिस्ट लागली पाहिजे. कोण घरी जाते का नक्की जनगणनाला जातो आहे, त्यांची इथे लिस्ट लागली पाहिजे. हे माझं पहिलं मागणी आहे. साक्री तालुक्यातील देश शिवाडे शिवारात 6 महिन्यांचे बिबट्यांचं पिल्लू मृत अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून वन विभागाने घटनास्थळी धाव घेत मृत्यूचं कारण शोधण्यासाठी तपास सुरू केलाय. देश शिवाडे शिवारेतील शेतकरी भगवान काशीनाथ पगारे हे ट्रॅक्टर घेऊन शेताकडे जात असताना शेताच्या बांधालगत त्यांना बिबट्याचं पिल्लू मृत अवस्थेत पडलेलं दिसून आलंय. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने वन विभागाला माहिती दिली. माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक पोलीस पाटील घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी पंचनामा करून बिबट्याच्या पिल्ल्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार मृत बिबट्यांच्या पिल्ल्यांचं वय सुमारे 6 महिने असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. मात्र त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. विषबाधा, नैसर्गिक कारणं, अपघात अथवा इतर वन्य प्राण्यांच्या हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन वन विभागाने सर्व बाजूंनी तपास करत पशुवैद्यकीय तपासणी आणि शवविच्छेदन अहवालानंतरच बिबट्याच्या पिल्ल्याचं मृत्यूमागील नेमकं कारण स्पष्ट होणार असल्याचं वन विभागाकडून सांगण्यात आलंय. दरम्यान या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. भगवान काशीनाथ, मुक्काम पोस्ट देशवाडे, तालुका साक्री, जिल्हा धुळे. मी विहिरीचं बांधकाम चालू केलेलं असताना दुपारी वाळू टाकायला ट्रॅक्टर आला होता. तर ट्रॅक्टरवाल्याला ते रस्त्यावर शेतामध्ये मेलेलं आढळलं. मग त्यांनी मला फोन केला. म्हटलं खरं आहे का खोटं आहे. मग मी घरून निघालो बाच्याला घेऊन आणि ते बघितलं तर आम्ही पाहत होतो. पण जेव्हा कळालं की ते रस्त्याच्या बाजूला आहे, मग मधून असा रस्ता केलेला होता वाळून नेण्यासाठी. मग तिथं बघितलं ते मेलेलं आम्हाला आढळलं. लगेच आम्ही फॉरेस्ट ऑफिसरांना कळवलं आणि ते आले आणि त्यांनी घेऊन पंचनामा करून ते घेऊन गेले. या परिसरामध्ये वावर आहे का त्यांचा? कोणाचं वावर आहे ना. परवा रात्री 3 बिबटे आले होते इथं मध्ये. किती बच्चे पण आहेत? मग बच्चे जसे ती 1 वाघीण आणि 2 बच्चे आहेत. तुमचा गट नंबर कोणता? आमचं गट नंबर 85, गाव कोणतं? मुक्काम पोस्ट देशीवाडे, तालुका साक्री. शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावित प्रकल्पासाठी करण्यात येत असलेल्या ड्रोन सर्वेक्षणाला सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील नागेवाडी येथे शेतकरी आणि ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवलाय. तर शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत ग्रामस्थांनी सर्वेक्षणाची प्रक्रिया रोखल्याचा दावा केलाय. नागेवाडी येथे आज होणाऱ्या ड्रोन सर्वेक्षणाची माहिती मिळताच शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आलेत. तर यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत प्रस्तावित महामार्गासाठी जमीन संपादनाला विरोध दर्शवलाय. तसेच भाग्यनगर परिसरातही संबंधित प्रक्रिया रोखण्यात आल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केलाय. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी वाचवण्यासाठी शेवटपर्यंत संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केलाय. तर प्रांत अधिकारी, तहसीलदार, DYSP आणि पोलीस अधिकाऱ्यांसमोर ग्रामस्थांनी आपल्या भावना मांडत स्थानिकांचा विरोध असताना सर्वेक्षण प्रक्रिया राबवण्याबाबत प्रश्न उपस्थित केले. दरम्यान शक्तीपीठ महामार्गाच्या कामास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रशासनाने जनभावनांचा आदर करून निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आजच्या बातमी गावाकडची या विशेष बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.